असं नेहमी तर होत नाही, पण जेव्हा तिला वाटतं ना, की आपण मम्माला थोडीशी हेल्प करावी, तेव्हा पिया ना डिशवॉशरमधले काही भांडे मस्त छान जे आहे ते ट्रॉलीमध्ये रचून देते. आता सुट्टीचा दिवस होता, म्हटलं चला काहीतरी एक्स्ट्राची कामं झाली पाहिजे. म्हणून माझ्या बाल्कनीतला हा कोपरा क्लीन करून घेतला आणि मस्त ट्रायपॉडवर मोबाईल सेट केला आणि हे प्लांट मला जे होते ना ते रिपोर्ट करून घ्यायचे होते आणि मोबाईल कधी उलटा झाला ना मला समजलंच नाही. बरं झालं शेवटच्या मोमेंटला मला लक्षात आलं, की हा मोबाईल उलटा होऊन माझं देवघरही उलटं दाखवतंय. तेव्हा मी त्याला सरळ करून ते तुम्हाला दाखवत होती. आणि कॅमेरा मागच्या छोट्या-छोट्या बऱ्याच गोष्टी नेहमीच घडत असतात. चला असो, सगळं मी बाल्कनीचं आवरून घेतलं. झाडंही छान रिपोर्ट झाली होती. बाल्कनी पण क्लीन झाली. त्यानंतर किचनही आवरून घेतलं आणि मग केली मी पियाची अंघोळ. कारण सुट्टीच्या दिवशी तिचं हेअर वॉश वगैरे सगळं काही करून घ्यायचं असतं व्यवस्थित. नाहीतर मग शाळेत जायच्या गडबडीमध्ये तिची अंघोळही काही एवढी व्यवस्थित होत नाही. सो ते झाल्यानंतर म्हटलं स्वतःलाही थोडं पॅम्पर करूया आणि मस्त अशी फेस मसाज करून घेतली. हे मसाजर आणि जे ऑइल मी यूज करते ते प्रोडक्ट मी टॅग केलंय किंवा तुम्ही मला कमेंट करून घेऊ शकतात. अंघोळ झाल्यानंतर मस्त अशी देवपूजा केली आणि जेवणामध्ये भाजी चपाती सोबत थोडा शिराही बनवला होता. कारण नवीन आम्हाला शिरा जरा जास्तच आवडायला लागलाय. आता छान अशी तयारी करते. काहीतरी खरेदी करायची आहे मोठी वस्तू. काय ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच मी. चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.